मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा ही मल्हारचा फोटो हातात घेते आणि म्हणते की आता दाढीवाले काका हे लवकरात लवकर मल्हार गुरुजींना सगळे सत्य सांगणार आहे. मग मनुका काकूंना समजणार पण नाही की मी दाढीवाल्या काकांना असं असं सांगितलंय. आता लवकरात लवकर मी माझ्या हक्काच्या घरी असेल असं म्हणून ती खूपच खुश असते. तेवढ्यातच मल्हारचा फोटो आता हातातून पडतो. तेव्हा ती खूप घाबरते आणि म्हणते हा तर अपशकुन झाला असं वाटतंय, कारण माझी आई नेहमी म्हणायची की काच फुटल्यावर अपशकुन होतो. त्या घाबरतच स्वरा तो फोटो स्वतःजवळ घेते आणि म्हणते बाप्पा सगळं काही ठीक कर, कारण आता सगळं काही छान होणार आहे. दाढीवाले काका हे माझ्या मल्हार गुरुजींची माफी मागणार आहे, मग ते घ्यायला मला इकडे येतील असं म्हणून स्वरा खूपच खुश होते. दुसरीकडे सनी आता मल्हारकडे चाललेला असतो त्याला सगळं सत्य सांगण्यासाठी. तर मल्हार आता त्याचा पाठलाग करत असतो. सनी पुढे तर मल्हार मागे असे ते भरधाव वेगाने चाललेले असतात. आता काही वेळाने सनीचा पाठलाग करत करत मल्हार हा सनीच्या गाडीजवळ येतो. तो मल्हारच्या गाडीसमोर एक माणूस फोनवर बोलत तेथे येतो आणि तो जोरात गाडीच्या धडकेने खाली पडतो. तेव्हा आता मल्हारला नाईलाजाने थांबावं लागतं. तेव्हा गाडीतून खाली उतरत त्या माणसाला म्हणतो की तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना? अहो, रस्ता क्रॉस करताना असं फोनवर बोलायचं असतं का? असं म्हणून मल्हार आता त्याला बोलतो. त्यावरती तो माणूस स्वारी असं म्हणतो. तर मल्हार म्हणतो ठीक आहे, इथून पुढे नीट जा असं म्हणून आता तो गाडीत बसतो आणि सनीला कॉल करण्याच्या प्रयत्नात असतो. सनी इकडे फोन पाहतो तर मल्हारचा फोन असतो, पण तो अजिबात रिसीव करत नाही. तर इकडे मल्हारला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन येतं. दुसरीकडे स्वरा ही अजूनही हॉटेलवर असते. तेवढ्यातच मंजुळा, विजय तेथे येतात. आता सर्वांना आलेलं पाहून स्वरा खूपच खुश होते. तर मंजुळा पटकन आता स्वराला मिठी मारते. आता पोलीस देखील त्यांच्या बरोबर असतात. तेव्हा पोलीस म्हणतात आता चौकीला चला. त्यावरती शुभंकर म्हणतो चौकीला कशाला? आता तुम्हाला चौकीत यावंच लागेल असं पोलीस म्हणतात. तेव्हा आता शुभंकर कुठे आहे असं विजय विचारतो. तेव्हा शुभंकर माहीत नाही, तो आत्ताच बाहेर गेलाय. तर मल्हार इथे आला होता का असंही विजय विचारतो. त्यावरती मल्हार सर पण इथे आले नव्हते असं शुभंकर म्हणतो. आता ते दोघेही कुठे गेले याचं सर्वांना टेन्शन येतं. तर दुसरीकडे सनी हा पुढे निघून गेलेला असतो. तर मल्हार आता त्याचा पाठलाग करत असतो, पण सनी काही कुठे दिसत नाही. म्हणून मल्हार गाडी थांबवतो, गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो की देवा काहीही कर, माझ्या स्वराला लवकरात लवकर सापडू देत. त्यातच आता त्याच्या मोबाईलवर विजयचा मेसेज येतो की शुभंकरच्या हॉटेलवर स्वरा होती, आम्ही तिला घेऊन पोलीस चौकीमध्ये चाललोय. तेव्हा मल्हारला आता खूप आनंद होतो. तेव्हा तो लगेच देवाचे आभार मानतो. नंतर सनीचा व्हॉइस मेसेज मल्हारच्या मोबाईलवर येतो. सनीने पाठवलेलं असतं की मल्हार माझं चुकलं, मला माफ कर. आता आमचे DNA रिपोर्ट खरंच खोटे आहेत, मला वेळेतच समजलं, बरं झालं. त्यावरती मल्हारला आता आनंद होतो. तो म्हणतो सनीलाही देवाने वेळीच अक्कल दिली, ते एक चांगलंच केलं. तर आता दुसरीकडे मोनिका विक्रमला फोन करून विचारते ती श्यामला पैसे घेऊन गेली का? त्यावरती विक्रम म्हणतो त्या श्यामलीला एवढी डोक्यावर चढवू नकोस. अगं तिने आत्तापर्यंत किती पैसे उकळले तुला माहिती आहे का तरी? त्यावरती मोनिका म्हणते तुम्ही काळजी करू नका डॅड, ते पैसे पुन्हा कसे काढायचे ना हे मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता इथून पुढे 1 रुपयासुद्धा तिला मिळणार नाही, कारण सनी हा US ला घेऊन स्वराला जाणार आहे. तेवढ्यातच आता सनीचा फोन तिच्या मोबाईलवर येतो. ती म्हणते डॅड सनीचा फोन येतोय, तू अगोदर कनेक्ट कर. तर आता सनीचा कॉल मोनिका रिसीव्ह करते आणि विचारते काय रे सनी, आता तू खुश आहेस ना, कारण तुझी स्वरा तुला मिळाली ना? त्यावरती सनी म्हणतो की हो, तुझे आणि तुझ्या डॅडचे किती आभार मानून आम्हाला कळतच नाही असं म्हणून तो आता गन काढतो. तो एका अज्ञात ठिकाणी आलेला असतो. अरे थँक्स तर तुला म्हणायला हवं, कारण की स्वरा ही तुझीच मुलगी आहे आणि आजपर्यंत मी तिला सांभाळलं. ही आपल्या दोघांची मुलगी असून तू तिला एवढं छान आयुष्य देणार आहेस, आता तू तिला US ला घेऊन जाणार आहेस. त्यावरती सनी म्हणतो हे बघ आम्ही जाणारच आहोत US ला, परंतु त्या अगोदर मला तुला एकदा भेटायचंय आणि तू एकदा स्वराला भेटली ना तर बरं होईल. त्यावरती आता ती खूपच घाबरते आणि म्हणते अरे कशाला? तर स्वराला समजलं की मी तिची आई आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावरती सनी म्हणतो काहीच प्रॉब्लेम होणार नाही, तू काळजी करू नकोस. तेव्हा विक्रम म्हणतो हे बघ सनी, तुझ्या लक्षात येतंय का? अरे स्वराला जर समजलं की मोनिका तिची आई आहे तर ती तुझ्याबरोबर कधीही US ला येणार नाही. त्या विक्रम सुद्धा फोनवर कनेक्ट आहे हे पाहता सनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तर मोनिका म्हणते अरे मल्हार आणि पोलीस हे स्वराला शोधतायत, जर तुझ्यापर्यंत आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल.
तर आता सनी म्हणतो मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवतो, तू पटकन तिकडे यायचं असं म्हणून फोन कट करतो. आता सनीने फोन कट केल्यानंतर विक्रम म्हणतो की मला तर काहीतरी गडबड वाटते, मला ते लाईव्ह लोकेशन पाठव, मी सुद्धा तेथेच पोहोचतो. इकडे आता मोनिका मनातल्या मनात म्हणते या सनीच्या डोक्यात आत्ता काय असेल ना काय माहीत, असं म्हणून ती आता तिच्या लॉकरमधून लगेच गन काढते. दुसरीकडे सनी हा खूपच इमोशनल झालेला असतो. तेव्हा तो मोबाईलमध्ये असणारे सगळे स्वराचे फोटोज पाहतो. त्याला आठवतं की स्वरा कशा प्रकारे मला बाबा म्हणाली होती, मी तिचे किती लाड करायचो. त्यानंतर सनी हा मनातल्या मनात म्हणतो की आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती कधीच मिळत नाही, देवाला जे वाटतं ना तेच देव करतो. तेवढ्यातच आता मोनिकाची गाडी तेथे येते. सनी लगेच त्याच्याकडे असणारी गन खिशात टाकतो आणि मोनिकाकडे खूप रागात पाहतो. मोनिका गाडीतून खाली उतरते आणि त्याच्याकडे येत त्याला विचारते कुठे आहे स्वरा. वरती सनी म्हणतो मला नाही माहीत स्वरा कुठे आहे. मोनिका म्हणते तू काय म्हणालास, तुला माहीत नाही, मग कुणाला माहीत आहे स्वरा कुठे आहे ती, कारण तू तर तिला घेऊन आला होतास ना, US ला जाणार होतास ना. सनी म्हणतो मी तिचा हात पकडून चाललो होतो, माझा हात सोडला आणि कशी पळाली माझंच मला माहीत नाही. त्यावरती मोनिकाला आता धक्का बसतो. ती म्हणते माझं थोबाड काय पाहती ते उभं राहिलंय, जा तिला शोध अगोदर. तर आता संतापूनच मोनिका पुढे म्हणत असते तू खरंच लूजर आहे, अरे तू ते प्रूव्ह करून पुन्हा एकदा दाखवलंय, डिझर्वच करत नाही की ती आपली मुलगी आहे आणि त्या मुलीचा बाप होण्याच्या तू लायकीचा आहेस. आता असं म्हटल्यावर सनी हा सणासन मोनिकाच्या कानाखाली मारतो. ती विचारते हे तू काय केलंस. त्यावरती माझी मुलगी कुठे आहे, तू तिला कुठे लपवलंयस पिहूला, असं सनी विचारतो. तेव्हा मोनिका आता पूर्णपणे घामाघूम होते. तर आता सनी म्हणतो तू काय काय केलं ना हे मला चांगलंच माहिती आहे. जेव्हा मी USA वरून आलो तेव्हा मला पिहूच्या हावभावांवरून, तिच्या एक्सप्रेशनवरून, त्याचबरोबर तिच्या सवयींवरून समजलं होतं की हीच माझी मुलगी आहे. परंतु तू स्वराला घाबरवलंस आणि तिला सांगितलं की सनीला असं खोटं सांगायचं, आणि ती स्वरा बिचारी मला सांगत सुद्धा होती की काहीही झालं तरी मला US ला घेऊन चला. आता ती खूप घाबरलेली होती हे मला समजलं होतं. नंतर मला समजलं की तूच तिला धमकी दिली आहे मल्हारच्या जीवाची. अगं 1.5 वर्ष ज्या मल्हार कामत बरोबर ती एवढी सुखात राहिली, म्हणजे ज्या मल्हार कामतने तिला अगदी आईची माया शिष्या म्हणून इथे ठेवून घेतलं, त्याचा तू गैरफायदा घेतलास. तू तर नीच आहेसच ग. एक प्रेमिका, एक बायको, एक सून आणि एक आई म्हणून सुद्धा तू आता हरली आहेस. तेव्हा आता रागातच सनी हा मोनिकाचे केस पकडतो. मोनिकाला आता खूप त्रास होत असतो. तर आता शेवटी रक्त हे रक्ताची जागा घेतं. मला वाटलं होतं एक बाई म्हणून तुला थोडे तरी वेदना असतील, पण तू तर त्या कारस्थानी विक्रम राजाध्यक्षाची मुलगी आहेस. तू सुद्धा तशीच वागणार आणि तुझ्याकडून वेगळी अपेक्षा ठेवणं हे मूर्खपणाचं आहे. त्यानंतर मोनिका आता त्याला केस सोडायला सांगते. तेव्हा तो केस सोडून देतो आणि विचारतो माझी मुलगी पिहू कुठे आहे. तेव्हा मोनिका वेड्यासारखी पिहूला आवाज देते. तेव्हा तुझी ही फालतू बडबड बंद कर असं सनी म्हणतो. आता मोनिका आणि सनीमध्ये खूपच वाद होतात. तर आता मी तुला आज सगळं सत्य सांगतेच, हो माझी मुलगी आणि तुझी मुलगी ही पिहूच आहे, स्वराला धमकवलं होतं असं ती सांगते. आता सनीला सर्व सत्य समजतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार स्वराला म्हणतो चल आता आपल्याला आपल्या घरी जायचे. अभिषेक म्हणतो तुम्ही सर आल्याशिवाय घेऊन नाही जाऊ शकत. तर दुसरीकडे आता सनी हा मोनिकावर गण रोखतो आणि म्हणतो आता माझ्या मुलीला इकडे घेऊन ये. आता मोनिका सनीवर बंदूक चालवते. तर आता सनी जमिनीवर खाली कोसळतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.